शकतोय अखिलेश यादव असतील, त्यांच्या पक्षाचे इतर खासदार देखील त्यांच्या सोबत आहेत. अखिलेश यादव यांच्याकडनं खरं तर कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढे चला अशा पद्धतीची भूमिका अखिलेश यादव यांच्याकडनं खरं तर मांडली जाते. मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवतो. ही जी बस आहे त्या बसमध्ये अखिलेश यादव आणि त्यांचे इतर खासदार, काही नेते, सोबतच काँग्रेसचे काही नेते देखील या बसमध्ये आहेत. पण कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. कार्यकर्ते मात्र बसच्या टपावरती बसलेले आहेत. घोषणाबाजी केली जाते दिल्ली पोलिसांच्या विरोधामध्ये असेल, सोबतच सरकारच्या विरोधामध्ये. खरं तर ही सगळी घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडनं केली जाते. कार्यकर्त्यांची एकच भूमिका आहे की सरकारने ज्या पद्धतीने आंदोलकांना ताब्यात घेतलं त्या सगळ्या मुद्द्यावरती खरं तर आक्रमक आपल्याला बघायला मिळतंय. आणि सध्या या स्टेडियममध्ये या दोनही प्रमुख नेत्यांना घेऊन दिल्ली पोलीस आल्याचं दृश्य बघायला मिळतं. नेमका कधीपर्यंत या दोनही नेत्यांना पोलिसांकडनं या ठिकाणी थांबवलं जाणार आहे याच्याबाबत मात्र कुठलीही स्पष्टता येत नाहीये. पण कार्यकर्त्यांचा रेटा जो आहे तो खूप आक्रमक पद्धतीने असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. एकीकडे ज्या पद्धतीनं 7 लोक कल्याण मार्ग पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याच्या नंतर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा खासदारांना, नेत्यांना 3 तासाच्या नंतर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी दिल्ली पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलेले होते किंवा खासदारांना घेऊन गेलेले होते. जी माहिती मिळते सध्या त्या माहितीनुसार 3 ते 4 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या खासदारांना घेऊन जे आहे ते दिल्ली पोलीस गेलेले आहे. आणि त्यापैकी काही प्रमुख खासदारांना घेऊन आता या ठिकाणी दिल्ली पोलीस आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. अखिलेश यादव बसमधून निघतायत. प्रयत्न करूया अखिलेश यादव काय प्रतिक्रिया देत आहेत का त्यांच्याशी बोलण्याचा आपला प्रयत्न असेल. पण कार्यकर्त्यांचा रेटा, कार्यकर्त्यांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अखिलेश यादव यांच्याकडनं सांगितलं जातंय कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन खरं तर केलं जाते त्यांच्याकडनं. मात्र समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आलेले असतील. नक्कीचा फोटो आपण या ठिकाणी पाहताय. मंदिर मार्ग पोलीस स्थानकामधला हा फोटो. काही वेळापूर्वी सोनिया गांधी या पोलीस स्थानकामध्ये गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रियंका गांधी यांना ठेवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर याच पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे. तर आपण ही दृश्य पाहू शकतोय. अतिशय महत्त्वाचे दृश्य म्हणावी लागणार आहे. आधी सोनिया गांधी यांना पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात नव्हता आणि त्यानंतर त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ही पहिली दृश्य समोर आलेली आहे जी आपण TV9च्या माध्यमातून पाहत आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी या ठिकाणी आहेत. पोलिसांसोबत आता पुढे नेमकी काय चर्चा झालेली आहे, नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे, प्रियंका गांधी यांना सोडलं जाणार आहे किंवा नाही या संदर्भात अद्याप माहिती मिळालेली नसली तरी देखील हा फोटो या क्षणाला अतिशय महत्त्वाचा आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत वकिलांची संपूर्ण टीम आता या पोलीस स्थानकामध्ये आहे. कारवाई कधीपर्यंत पूर्ण होणार आणि प्रियंका गांधी यांना कधीपर्यंत सोडलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी उचललेलं पाऊल म्हणजे मोदींच्या, पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर जो आप क्या बताएं? नौजवानों का जोश और आज भारतीय जनता पार्टी जो अपना होश खो चुकी है, कहीं ना कहीं समाजवादी पार्टी के कार्यकर्ताओं ने आज उसे यह एहसास दिलाने का काम करा है कि आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जी को अगर वो हाथ लगाने की भी कोशिश करेंगे तो उसका मुंह तोड़ जवाब दिया जाएगा. घोषणाबाजी खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे स्टेडियम आहे. राकेश सर आले तिकडं या ठिकाणी ज्या स्टेडियममध्ये अखिलेश यादव यांना घेऊन आलेले आहेत पोलीस, त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने जमल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. अखिलेश यादव नेमकं माध्यमांशी बोलणार का, काय पद्धतीनं भूमिका ते माध्यमांच्या समोर मांडतील हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. में नहीं थे पीएम के गेट के सामने, आप गेट में नहीं थे पीएम मैं तो कमेटी मीटिंग चेयर कर रहा था. करने में आप नहीं थे सर. नहीं पार्लियामेंट में एक मीटिंग चेयर कर रहा था कमेटी का. अभी सर क्या सर कितनी देर में निकलेंगे सर, कितनी देर में निकले, क्या जान यही मैं पूछना चाहते हैं ना कि क्या शकतो की सध्या काँग्रेसचे नेते शशी थरूर देखील मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माध्यमांचा गराडा देखील आहे आणि त्याचसोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने मंदिर मार्ग पोलीस स्थानकाच्या बाहेर जमलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ही या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेत आणि आक्रमक पद्धतीने
सगळे घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं होते आणि थोड्या वेळापूर्वी सोनिया गांधी हे देखील मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आलेले आहेत आणि प्रियंका गांधी यांची त्यांनी भेट सुद्धा घेतलेली आहे आतमध्ये आणि त्यांच्या सुटकेसाठी ते त्या ठिकाणी पोलिसांशी चर्चा करताना पाहायला मिळतात. प्रियंका गांधी यांची पोलिसांची एक टीम जी आहे, लीगल टीम जी आहे ती देखील मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये काही वेळापूर्वी पोहोचलेली आहे. प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांकडनं अटक करून जवळपास 2 ते 3 तास उलटले आहेत तरी देखील त्यांची सुटका जी आहे ती पोलिसांकडनं होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप जो आहे तो या ठिकाणी केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आता शशी थरूर हे देखील या ठिकाणी मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत. काँग्रेसचे नेते हळूहळू या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतात. सोनिया गांधींच्या नंतर शशी थरूर या देखील या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गराडा आहे आणि माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गराडा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु शशी थरूर यांना पोलिसांकडनं आतमध्ये सोडलं जात नसल्याची ही सगळी दृश्य आपण TV 9च्या माध्यमातून पाहू शकतो. पोलीस आणि शशी थरूर यांच्यामध्ये या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. इथं तर शशी थरूर हे देखील आता मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत. याच ठिकाणी सोनिया गांधी देखील पोहोचलेल्या आहेत. काही वेळापूर्वी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर फोटो देखील पाहिलेला आहे आणि आता शशी थरूर हे देखील मंदिर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राहुल गांधी यांची आता सुटका झालेली आहे. या क्षणाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला म्हणावी लागतील. राहुल गांधी यांची अखेर आता